मित्रांनो नमस्कार. या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण आज इंजिनच्या टेक्निकल टर्म्सबद्दल माहिती घेऊया. सर्वप्रथम बोर. सिलेंडरचा जो व्यास असतो त्यास सिलेंडर बोर असे म्हणतात. TDC टॉप डेड सेंटर म्हणजेच पिस्टनची सिलेंडरमध्ये जास्तीत जास्त वर जाण्याची मर्यादा होय. TDC पॉईंटच्या वर पिस्टन जाऊ शकत नाही. येथे पिस्टनची हालचाल क्षणभर मृत किंवा शून्य असते. BDC बॉटम डेड सेंटर, याचाच अर्थ पिस्टनची सिलेंडरमध्ये जास्तीत जास्त खाली येण्याची मर्यादा होय. BDC पॉईंटच्या खाली पिस्टन हा सिलेंडरमध्ये जाऊ शकत नाही व येथून तो दिशा बदलण्यास सुरुवात करतो. स्ट्रोक. सिलेंडरमधील TDC व BDC पॉईंट यामधील अंतरास स्ट्रोक असे म्हणतात. स्ट्रोकमधील अंतरातच पिस्टनची वर खाली हालचाल होत असते. क्लिअरन्स व्हॉल्यूम. सिलेंडरमध्ये पिस्टन TDCला असताना पिस्टन हेड व सिलेंडर हेड यामध्ये जी पोकळी राहते त्यास क्लिअरन्स व्हॉल्यूम किंवा चेंबर व्हॉल्यूम असे म्हणतात. स्वेप्ट व्हॉल्यूम. सिलेंडरमध्ये पिस्टन BDC ते TDC यामधील सिलेंडरच्या अंतराच्या पोकळीस स्वेप्ट व्हॉल्यूम असे म्हणतात. टोटल व्हॉल्यूम. सिलेंडरमध्ये पिस्टन BDCला असताना पिस्टन हेड ते सिलेंडर हेड यामधील सिलेंडरच्या पोकळीस टोटल व्हॉल्यूम असे म्हणतात. टोटल व्हॉल्यूम बरोबर पाय 3.14 गुणिले त्रिज्येचा वर्ग गुणिले सिलेंडरची उंची. कॉम्बशन चेंबर. हवा व पेट्रोल किंवा हवा व डिझेल यांचे मिश्रणास चक्राकार गती मिळावी, डिटोनेशन किंवा प्री इग्निशन होऊ नये व फ्युएलचे ज्वलन उत्तम प्रकारे व्हावे यासाठी सिलेंडरचे वरील बाजूस सिलेंडर हेडवर खोलगट आकाराचे खड्डे कोरलेले असतात किंवा पिस्टन हेडवरच खोलगट आकार तयार केलेला असतो. यासच कंबशन चेंबर असे म्हणतात. पिस्टन TDCला आल्यानंतर संपूर्ण सिलेंडरमध्ये भरलेले मिश्रण कंबशन चेंबरमध्ये दाबले जाऊन त्याचा एकदम स्फोट होऊन त्यापासून मिळणारी शक्ती पिस्टन हेडवर एकाच वेळी केंद्रित होऊ शकते. कंबशन चेंबरचे अनेक आकार जरुरीप्रमाणे प्रयोगांती केलेले आहेत. त्यातील प्रत्येकाची वैशिष्ट्ये निरनिराळी आहेत. कॉम्प्रेशन प्रेशर. सिलेंडर संपूर्ण हवेने अथवा हवा व पेट्रोल यांचे मिश्रणाने भरल्यानंतर ज्यावेळी पिस्टन TDCला येतो त्यावेळी संपूर्ण सिलेंडरमधील हवा किंवा मिश्रण पिस्टन हेडवर दाबले जाते. यासच कॉम्प्रेशन स्ट्रोक असे म्हणतात. कॉम्प्रेशन केलेल्या हवेचे अथवा मिश्रणाचे जे प्रेशर असते त्यासच कॉम्प्रेशन प्रेशर असे म्हणतात. हे कॉम्प्रेशन गेजच्या सहाय्याने मोजतात. कॉम्प्रेशन रेशो. सक्शन स्ट्रोकच्या वेळी सिलेंडरमध्ये आलेल्या मिश्रणाचे आकारमान व कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या वेळी शेवटपर्यंत दाबल्या गेलेल्या त्याच मिश्रणाच्या आकारमानाच्या प्रमाणास कॉम्प्रेशन रेशिओ असे म्हणतात. किंवा पिस्टन BDCला असताना असणारी सिलेंडरची पोकळी अथवा टोटल व्हॉल्यूम व पिस्टन TDCला असताना असणारी सिलेंडरची पोकळी अथवा क्लिअरन्स व्हॉल्यूम यांचे गुणोत्तर म्हणजेच कॉम्प्रेशन रेशो. कॉम्प्रेशन रेशो हा खालील सूत्राने काढतात. कॉम्प्रेशन रेशो बरोबर एकूण व्हॉल्यूम भागिले क्लिअरन्स व्हॉल्यूम. एकूण व्हॉल्यूम म्हणजेच स्वेप्ट व्हॉल्यूम प्लस क्लिअरन्स व्हॉल्यूम भागिले क्लिअरन्स व्हॉल्यूम. कॉम्प्रेशन रेशो जितका जास्त तितकी पॉवर जास्त निर्माण होते. पेट्रोल इंजिनमध्ये हा रेशो 6:1 ते 8:1 इतका असतो, तर डिझेल इंजिनमध्ये 14:1 ते 24:1 इतका असतो. कॉम्प्रेशन रेशिओ जास्तीत जास्त मिळवण्यासाठी इनलेट व्हॉल्व्ह शक्यतो लवकर उघडेल व उशिरात उशिरा बंद होईल की जेणेकरून सिलेंडरमध्ये येणारे मिश्रण जास्तीत जास्त आत येईल असे व्हॉल्व्ह टायमिंग ठेवणे, येणाऱ्या मिश्रणास चक्राकार गती देणे, इनलेट व्हॉल्व्ह मोठा ठेवणे इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला असतो. इंजिनपासून जास्तीत जास्त पॉवर मिळवण्यासाठी इंजिनच्या ठरविलेल्या कॉम्प्रेशन रेशिओमध्ये थोडा देखील फरक पडणार नाही अशी काळजी घ्यावी लागते. पिस्टन डिस्प्लेसमेंट. सिलेंडरमध्ये पिस्टन जेव्हा BDC कडून TDC कडे जातो त्यावेळी तो किती गॅस अथवा हवा बाहेर टाकतो यास पिस्टन डिस्प्लेसमेंट असे म्हणतात. हे डिस्प्लेसमेंट क्युबिक सेंटीमीटर म्हणजेच cc मध्ये मोजतात. पिस्टन डिस्प्लेसमेंट बरोबर A गुणिले L गुणिले N. A म्हणजेच पिस्टन काठ छेद क्षेत्रफळ, L म्हणजेच स्ट्रोकची लांबी इंच किंवा सेंटीमीटरमध्ये, N म्हणजे सिलेंडरची संख्या.
पॉवर. कार्य करण्याच्या दरास किंवा विशिष्ट वेळेत झालेली कार्याची मात्रा यास कार्यवेग किंवा पॉवर असे म्हणतात. पॉवर बरोबर जोर लावलेली प्रेरणा गुणिले चाललेले अंतर भागिले वेळ सेकंदात. सायकल. इंजिन सिलेंडरमध्ये पॉवर निर्माण होण्यासाठी पिस्टनच्या हालचालीमुळे क्रमाक्रमाने होणाऱ्या 4 प्रक्रियांचे एक आवर्तन म्हणजे सायकल. अश्वशक्ती हॉर्स पॉवर. कोणत्याही मशीनला 33,000 पौंड वजन 1 फूट किंवा 4,500 किलोग्रॅम वजन 1 मीटर उंच उचलण्यास जी शक्ती लागते तिला अश्वशक्ती असे म्हणतात. अश्वशक्तीलाच इंग्रजीमध्ये हॉर्स पॉवर म्हणतात. IHP इंडिकेटेड हॉर्स पॉवर. इंजिन सिलेंडरमध्ये आलेले हवा व पेट्रोल यांचे मिश्रण किंवा हवा व डिझेल हे सिलेंडरमध्ये जळाल्यानंतर किंवा त्याचा स्फोट झाल्यानंतर प्रत्यक्षात निर्माण होणारी पॉवर यासच इंडिकेटेड हॉर्स पॉवर IHP असे म्हणतात. IHP पुढील सूत्राने काढता येते. IHP बरोबर PLAN N भागिले 33,000 किंवा मेट्रिक पद्धतीमध्ये PLN भागिले 4,500. येथे P म्हणजेच सरासरी परिणामी दाब प्रेशर पौंड प्रति चौरस इंच किंवा किलोग्राम प्रति चौरस सेंटीमीटरमध्ये. L म्हणजेच स्ट्रोकची लांबी फूट किंवा मीटरमध्ये. A म्हणजेच पिस्टन काठ छेदाचे क्षेत्रफळ चौरस इंच किंवा चौरस सेंटीमीटरमध्ये. N म्हणजेच कार्यक्षम स्ट्रोकची दर मिनिटात संख्या आणि N म्हणजे सिलेंडरची संख्या. ब्रेक हॉर्स पॉवर BHP. इंजिनमध्ये तयार होणाऱ्या झालेल्या दर्शित अश्वशक्तीपैकी काही शक्ती घर्षणात किंवा इंजिन पार्ट्स फिरण्यासाठी खर्च होऊन जी शक्ती प्रत्यक्ष कार्यासाठी उपयोगात येते किंवा फ्लायव्हीलकडून घेतली जाते तिला ब्रेक हॉर्स पॉवर किंवा BHP किंवा उपयुक्त अश्वशक्ती असे म्हणतात. मीन इफेक्टिव्ह प्रेशर. पॉवर स्ट्रोकमध्ये निर्माण झालेल्या शक्तीतून इंजिन पार्ट्स फिरवण्यासाठी खर्च झालेली शक्ती वजा केली असता जी शक्ती प्रत्यक्ष आपणास मिळते तिला मीन इफेक्टिव्ह प्रेशर असे म्हणतात. थर्मल किंवा हीट इफिशियन्सी. इंजिनपासून प्रत्यक्ष मिळणारे कार्य व फ्युएलमधील सुप्त उष्णतायुक्त शक्ती यांच्यामधील प्रमाणास थर्मल किंवा हीट इफिशियन्सी असे म्हणतात. इंजिनसाठी वापरण्यात येणाऱ्या फ्युएलमध्ये सामावलेली सुप्त उष्णतायुक्त शक्तीचे कंबशनमार्फत यांत्रिक शक्तीत रूपांतर केले जाते. हे रूपांतर पूर्णपणे होत नाही कारण कूलिंग सिस्टीम व एक्झॉस्ट सिस्टीमद्वारे निर्माण झालेली उष्णता वाया घालविली जाते. थर्मल किंवा हीट इफिशियन्सी काढण्याचे सूत्र पुढील प्रमाणे आहे. BHP गुणिले 33,000 किंवा 4,500 भागिले प्रत्येक मिनिटात जळणाऱ्या फ्युएलचे वजन गुणिले हीट व्हॅल्यू गुणिले 778 पौंड किंवा किलोग्रॅम. व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी. सिलेंडरमध्ये ओढले गेलेले पेट्रोल व हवा यांचे मिश्रण आणि टोटल पिस्टन डिस्प्लेसमेंट म्हणजे स्ट्रोक यांच्यामधील मिश्रणाच्या आकारमानाच्या प्रमाणास व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी असे म्हणतात. व्हॉल्यूमेट्रिक इफिशियन्सी कमी असल्यास पॉवर कमी मिळते. मेकॅनिकल इफिशियन्सी. सिलेंडरमध्ये पिस्टन हेडवर निर्माण होणारी शक्ती म्हणजेच IHP आणि क्रँकशाफ्ट मार्फत पाठविली जाणारी शक्ती म्हणजेच BHP यांच्या प्रमाणास मेकॅनिकल इफिशियन्सी किंवा यांत्रिक कार्यक्षमता असे म्हणतात. मेकॅनिकल इफिशियन्सी बरोबर BHP भागिले IHP. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. प्लीज लाईक, शेअर अँड कॉमेंट.